जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन नोटिफिकेशन बद्दल माहिती बघणार आहोत। आजचं जे नोटिफिकेशन असणार आहे ते महाराष्ट्रातील मुलांसाठी असणार आहे आणि महाराष्ट्रातील मुलं आणि मुली दोन्ही याला अप्लाय करू शकतात। याच्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे आणि काय क्रायटेरिया असणार आहे, एज लिमिट किती असणार आहे, फीज वगैरे किती असणार आहे आणि जॉब लोकेशन कोणतं असणार आहे, सगळी काही डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि व्हिडिओला लाईक करा, मित्रांनो सुद्धा शेअर करा। आपण बघू शकता आजची जी भरती निघाली आहे, आपण बघू शकता एकलव्य मॉडेल निवासी शाळामध्ये भरती आहे। 2025ची वॅकन्सी आहे। आपण बघू शकता पदाचे नाव इथे दिलेले आहे, पदसंख्या दिलेली आहे। आपण बघू शकता टोटल पद इथे दिलेले आहे ते 7000। आपण बघू शकता इथं 7267 जागा आहे। तर खूप मोठी मेगा भरती असणार आहे ही। आपण बघू शकता याच्यासाठी कोण कोण अप्लाय करू शकतो त्याच्याबद्दल सगळी माहिती आपण बघणार आहोत। कोणकोणत्या पोस्ट असणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा माहिती आपण बघणार आहोत। आपण बघू शकता पदाचे नाव प्राचार्य आहे, 225 पद आहे। आपण बघू शकता PGTसाठी 1460 पद आहे। आपण बघू शकता तिसरं जे पद आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक आहे, त्यांसाठी 3962 जागा आहे। महिला स्टाफसाठी आपण बघू शकता 550 जागा आहे आणि हॉस्टेल वॉर्डनसाठी 635 जागा आहे। 6 नंबरचे पद आहे अकाउंटेंट, 61 जागा आहे। आपण बघू शकता JS साठी आपण बघू शकता 228 जागा आहे आणि लॅब असिस्टंटसाठी 146 जागा आहे। इथं टोटल जे वॅकन्सी आहे आपण बघू शकता, इथं टोटल जे वॅकन्सी आहे 7267 जागा आहेत आणि यासाठी काय पात्रता लागणार ती सुद्धा आपण बघणार आहोत। याचा फुल नोटिफिकेशनचा व्हिडिओसुद्धा बघणार आहोत या चॅनलवर। तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, मित्रांनो सुद्धा शेअर करा। शैक्षणिक पात्रता आपण बघू शकता पदवी उत्तीर्ण पाहिजेत आपण बघू शकता आणि BEd MA MAd पाहिजेत आपण बघू शकता। 9 वर्ष किंवा 12 वर्ष अनुभव पाहिजेत। दोन नंबर जे पद आहेत बघू शकता पदवी उत्तीर्ण पदवी आपल्याला पाहिजेत, MSc पाहिजेत कम्प्युटरमध्ये, कम्प्युटर सायन्स। आणि आपण बघू शकता पूर्ण डिटेल दिली आहे, BEd सुद्धा चालतं। 3 नंबर जे पद आहे आपण बघू शकता त्यासाठी पात्रता दिलेली आहे। आपण इथं बघू शकता संबंधित पदवी पाहिजेत आणि BEd पाहिजेत। 4 नंबरचे जे पद आहे नर्सिंग BSc नर्सिंग पाहिजेत आणि 2.5 वर्ष अनुभव पाहिजेत आपण इथं बघू शकता। 5 नंबरचं जे पद आहे त्यासाठी पदवीधर पाहिजेत किंवा NCERT किंवा इतर NCT मान्यता संस्थेकडून ग्रॅज्युएशन 4 वर्षाचं पाहिजेत आपण बघू शकता पदवी। 6 नंबरचे पद आहे त्यासाठी BCom पाहिजेत आपण बघू शकता। त्याचप्रमाणे सगळी काही माहिती दिलेली आहे आपण बघू शकता। ही माहिती आपण सगळी याच्यामध्ये बघणार आहोत, लॉंग व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर याची जी लास्ट तारीख असणार आहे ती आपण लवकरच बघून घेऊ आपण बघू शकता।